अध्याय 5. वनात जाण्यापूर्वी श्रीरामांनी लक्ष्मणास केलेला उपदेश. श्रीरामांना राज्याभिषेक करण्याचा महाराज दशरथांनी निश्चय केला आणि त्यासाठी तयारी सुद्धा प्रारंभ झाली होती. ही वार्ता ऐकून सर्वजण अत्यंत आनंदित झाले, परंतु कैकेयीची प्रिय दासी मंथरा मात्र दुःखी झाली. ती त्वरेने कैकेयीकडे आली आणि तिने श्रीरामांना राज्यपद मिळाल्यास तिची कैकेयीची कशी दयनीय अवस्था होईल याचे भीषण चित्र रेखाटले. अल्पमती कैकेयीस ते सत्यच वाटले आणि तिने मंथरेस काही उपाय सुचवण्यास सांगितले. दुष्टबुद्धी मंथरेने कैकेयीस दशरथ महाराजांनी पूर्वी दिलेल्या 2 वरांची आठवण करून दिली आणि म्हणाली, महाराणी, तू एका वराने भरतासाठी राज्यपद मागून घे आणि दुसऱ्या वराने श्रीरामांना 14 वर्षे वनवासात पाठविण्यास सांग. मंदबुद्धी कैकेयीने महाराज दशरथांना हे 2 वर देण्यास भाग पाडले. कैकेयीने मागितलेल्या 2 वरांची पूर्तता करण्यासाठी श्रीरामचंद्र प्रभू 14 वर्षासाठी वनवासात जाण्यास निघाले. वनात जाण्यापूर्वी ते माता कौसल्येस भेटण्यासाठी आले. श्रीराम 14 वर्षासाठी वनवासात जाणार असल्याचे ऐकून ती माता मूर्छितच झाली. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर ती विलाप करू लागली. ती म्हणू लागली, कैकेयीला वर देणारे महाराज तिला खुशाल देवत, परंतु तू कैकेयीचा अथवा महाराजांचा कोणता अपराध केला आहेस? ती पुढे म्हणाली, हे रामा, तुझे पिता जसे तुझे गुरु आहेत तशीच मी सुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक प्रमाणात तुझी गुरु आहे. जरी पित्याची वनात जाण्याची आज्ञा असेल तरी मी माझ्या पुत्राला मी थांबवीन. माझ्या वचनांचे उल्लंघन करून जर तू महाराजांच्या आज्ञेने वनात जाशील तर मी प्राणत्याग करीन. कौसल्या मातेचे हे वचन श्रीरामांच्या शेजारी उभे असलेल्या लक्ष्मणाने ऐकले आणि अत्यंत क्रोधायमान होऊन तो म्हणाला, भ्रांतचित्त झालेल्या कैकेयीला वश झालेल्या राजा दशरथांना कैद करून भरताला आणि त्याला सहाय्य करणाऱ्या त्याच्या मामाला सुद्धा मी ठार मारून टाकीन. शत्रूंचे दमन करणाऱ्या श्रीरामा, तुम्ही स्वतःवर राज्याभिषेक करून घेण्याची तयारी करा. यामध्ये विघ्न आणणाऱ्यांना मी हातात धनुष्य घेऊन ठार करीन. श्रीरामांवर अत्यंत प्रेम असलेल्या लक्ष्मणाचे हे वक्तव्य ऐकून प्रभूंनी लक्ष्मणास आलिंगन दिले आणि त्याला शांत करीत म्हणाले, हे लक्ष्मणा, तू फार शूर आहेस आणि माझे हित जपण्यास तत्पर आहेस. तू जे काही म्हटलेस ते सर्व सत्य असले तरी तसे करण्याची वेळ नाही. हे जे सर्व राज्य तसेच आपले देह इत्यादी जे दिसते आहे ते जर सत्य असते तर त्या संदर्भातील तुझे परिश्रम सफल झाले असते, परंतु तसे नाही. मेघांचे समूहात असणाऱ्या विजेच्या लखलकाटाप्रमाणे भोग हे चंचल व न टिकणारे असतात. मानवाचे जीवन हे अग्नीने तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे क्षणभंगूर आहे. सर्पाच्या तोंडात अडकलेला बेडूक सुद्धा त्याप्रमाणे माशा खाण्याची इच्छा करतो. त्याचप्रमाणे काळरूपी सर्पाने ग्रस्त झालेले लोक सुद्धा अनित्य भोगांची इच्छा करीत असतात. शरीराला भोग मिळावेत म्हणून मनुष्य रात्रंदिवस कष्ट करून मोठ्या दुःखाने कर्मांच्या खटपटी करतो, परंतु देह हा आत्म्यापेक्षा भिन्न आहे हे जर विवेकामुळे कळून आले तर कोणता मनुष्य भोगू शकेल? माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र, पत्नी तसेच अन्य नातेवाईक यांच्याशी होणारी आपली भेट ही पाणपोईवर जमलेल्या प्राण्यांच्या भेटीसारखी असते अथवा नदीच्या प्रवाहात एकत्र आलेल्या लाकडांच्या ओंडक्या समान क्षणिक आहे. लक्ष्मी ही छायेप्रमाणे चंचल असल्याचा अनुभव आहे. पाण्यावरील तरंगाप्रमाणे तारुण्य हे अनित्य आणि स्त्रीसुख हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि आयुष्य अल्प आहे. तथापि प्राण्यांना केवढा अभिमान असतो तो बघ ना. रोग, दुःख, अत्याचार आदींनी सदैव भरलेला हा संसार स्वप्नाप्रमाणे आहे किंवा गंधर्वनगरीप्रमाणे भासमान होणार आहे. तो सत्य मानून मूढ लोक त्याचे अनुसरण करतात. सूर्याचा उदय आणि अस्त याबरोबरच मानवाचे आयुष्य क्षीण होत असते. तसेच इतर लोकांचे वार्धक्य आणि मरण पाहून सुद्धा मूढ मनुष्य कधीच जागा होत नाही. मतिमंद माणूस भोगांच्या मागे धावत सुटतो. त्याला काळाचा वेग कळत नाही. वृद्धावस्था ही एखाद्या वाघिणी सारखी विववित समोर उभी असते आणि मृत्यू सुद्धा तिच्या बरोबरच अंतकाळाची वाट पाहत चालत असतो. तथापि
कृमी, विष्ठा आणि भस्म असे स्वरूप असलेल्या या शरीराबद्दल अहंभाव धारण करणारा प्राणी हा मी लोकप्रसिद्ध राजा आहे असे समजत असला समजतो. हे लक्ष्मणा, ज्याच्या आधाराने तू जगास दग्ध करू इच्छितोस तो देह त्वचा, अस्थि, मांस आदींनी बनलेला असून विकार पावणार आहे. तो देह आपला आत्मा कसा असू शकेल? सांग बरे. देहाचा अभिमान बाळगणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी सर्व दोष प्रकट होतात. देह म्हणजे मी अशी जी बुद्धी, तिचेच अविद्या हे नाव आहे. मी देह नाही, मी चेतन आत्मा आहे अशा बुद्धीलाच विद्या असे म्हटले जाते. जीवन मरण रूपी संसाराचे कारण अविद्या आहे. तिला निवृत्त करणारी विद्या आहे. म्हणून मोक्षाची इच्छा असलेल्या साधकांनी नेहमी विद्येच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. या प्रयत्नामध्ये काम, क्रोध इत्यादी विकार विघ्न आणणारे शत्रू आहेत. क्रोध हा एकटाच मोक्ष मार्गात विघ्न आणण्यास पुरेसा आहे. क्रोध हाच मनुष्याला संसारात बद्ध करणारा आहे. तो धर्माचा क्षय करणारा आहे. म्हणून तो क्रोधाचा त्याग कर. क्रोध हा एक महान शत्रू आहे. तृष्णा म्हणजे वैतरणी नदी आहे. संतोष हा नंदनवन आहे आणि शांती ही कामधेनू आहे. म्हणून शांती धारण कर. त्यामुळे क्रोधरूपी शत्रूचा तुझ्यावर प्रभाव पडणार नाही. आत्मा हा देह, मन, इंद्रिये, प्राण, बुद्धी इत्यादीपेक्षा संपूर्णपणे भिन्न आहे. तो शुद्ध, स्वयंप्रकाशी, विकाररहित आणि आकाररहित आहे. जोपर्यंत मनुष्य हा भेद जाणत नाही तोपर्यंत तो संसारातील दुःखे भोगीत राहतो. म्हणून हे लक्ष्मणा, आत्मा हा देह, बुद्धी, मन इत्यादीपेक्षा भिन्न आहे ही गोष्ट मनात सतत बाळगून ठेव. हे जाणून तू सर्व बाह्य व्यवहार कर. प्रारब्ध सुखरूप अथवा दुःखरूप असेल तसे भोगत राहून तू मनामध्ये खेद करू नकोस. हे रघुकुलोत्तम लक्ष्मणा, बाह्य जगात सर्वत्र इंद्रिय इत्यादींचे द्वारा कर्तृत्व प्रकट करीत प्रारब्धाच्या प्रवाहात उपस्थित झालेले कार्य करताना सुद्धा तू कर्मबंधनात पडणार नाहीस आणि दुःखाने बाधित होणार नाहीस असे सांगून श्रीराम म्हणाले मातेकडे वळाले आणि म्हणाले, हे आई, तू सुद्धा मी सांगितलेल्या गोष्टीवर नेहमी मनात विचार कर. माझ्याशी पुन्हा होणाऱ्या भेटीची तू प्रतीक्षा कर. तुला फार काळ दुःख सोसावे लागणार नाही. ज्याप्रमाणे नद्यांच्या प्रवाहात पडलेल्या नावांचे नेहमी एकत्र असणे संभवत नाही, त्याप्रमाणे प्रारब्ध कर्मगतीमुळे सर्व जीवांचे एकत्र राहणे शक्य नसते. 14 वर्षांचा काळ अर्ध्या क्षणाप्रमाणे जाईल. म्हणून हे आई, दुःखाला दूर ठेवून मला वनगमनाची अनुज्ञा दे. एवढे बोलून श्रीराम प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला. यानंतर ते लक्ष्मण आणि सीतेसह वनवासात जाण्याच्या तयारीस लागले. थोड्याच वेळात सुमंत्र रथ घेऊन आला. कौसल्या आणि सुमित्रेने मोठ्या जड अंतःकरणाने त्या तिघांना निरोप दिला. श्रीराम.